शुभ सकाळ सर्वांना. तर सर्वजण कशा आहेत? बरे आहेत ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मला खूप दिवसापासून आदमापूरला पाया पडण्यासाठी जायचे होते. ही माझी पहिली वेळ आहे की मी आदमापूरला पाया पडण्यासाठी जात आहे. मी खूप आनंदी आहे की मी बाळूमामाच्या पाया पडण्यासाठी जात आहे. येथे ओमू, मी आम्ही कारमध्ये प्रवास करत आहोत. आम्ही आदमापूरकडे जात आहोत. तर येथे ओमू बसलेला आहे. तो प्रवासाचा एन्जॉय घेत आहे. हे पहा, पाऊस चालू आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यास पाऊस तर चालणारच. आणि आम्ही कारमध्ये आहोत तर आम्ही मस्त अशी गाणी लावलेली आहेत. आणि कार कुणाला आवडत नाही फिरायला, कुणाला आवडत नाही गाणे ऐकायला. मस्त असा एन्जॉय करतोय आम्ही. येथे गाण्यावरती डान्स करायचं चालू आहे ओमचं. आम्हाला खूप भारी वाटत आहे. मला तर प्रवास करायला, फिरायला कुणाला नाही, सर्वांनाच आवडतं फिरायला, प्रवास करायला, गाणी ऐकायला, मस्त मजेत राहायला. मुसळधार पाऊस चालू आहे. तर आम्ही देवाकडे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. ओमूला मी दाखवत आहे. मोबाईलमध्ये कोण आहे ते पहा असं सांगत आहे. ओमूला मी मांडीवर बस म्हटलं तर ओमू काही मांडीवरती बसत नाही आहे. सो तुम्ही पाहू शकता हे वातावरण पावसाळ्याचं कसं झालेलं आहे. अगदी सुंदर असं वातावरण आहे. सो फायनली आम्ही आदमापुरामध्ये पोचलेलो आहोत. तर तेथे हे अशा प्रकारची दुकाने होती. हे श्री बाळूमामा देवालय आदमापूर आहे. मुसळधार पाऊस होता. आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे असं गोल फिरून जायचं होतं. पण आम्ही ज्या गेटद्वारे गेलो ते गेट बंद होते. त्यामुळे आम्ही नंतर आणखीन दुसऱ्या गेटद्वारे गेलो. नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेऊन वापस घरी परतलो. ओमूचं येथे पेढा खायचा चालू आहे. आम्ही बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, मलाई पेढा आणि आणखीन काहीतरी आहे ते घेतलेलं आहे. ओमूचं प्रसाद खायचं चालू आहे. ही आहे मी तुम्हा सर्वांची लाडकी शिवानी, किंवा तुम्ही मला शिवानी ताई म्हणू शकता. मला तुमच्या सर्वांची ताई व्हायला नक्कीच आवडेल. सो आम्ही वापस घरी परतत आहोत. आमचं दर्शन खूप छान झालं. थोडंसं आम्ही पावसामध्ये भिजलो देखील. भरपूर मुसळधार पाऊस होता. तेथे फोटो देखील आम्ही काढलेले. ओके बाय. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवू. सर्वांनी काळजी घ्या.